चला बाय. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाओ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर तुम्ही म्हणाल की ताई ऊन बाहेर एवढं आहे आणि तू घरात का कपडे उन्हात घालते. तर थांबा मी तुम्हाला सांगते. आज मला कणी ते माझं शेड आहे की नाही बाहेरचं, त्यात एवढं भंगार आणि एवढं साहित्य असं पडलेलं आहे की नाही, ते मला आज काही करून मिळाला की नाही. ते आता स्वच्छ करायचं आहे, सगळा पसारा आवरायचा आहे. बघू कसं कसं आवरतंय. म्हणून कधी म्हटलं बाहेर धूळ वगैरे पडणार, कारण वाळू वगैरे आहे ना, ते झाडताना सगळं उडणार. म्हणून म्हटलं ही कपडे पहिल्यांदा मशीनमधली कणी कालचे कपडे रात्री लावलेली, पण रात्री का उन्हात घातली नव्हती. म्हणून म्हटलं आज इथं व्हरांड्यातच पसरून ठेवायची. सकाळचं घरचं सगळं कामं आवरलेले आहेत, पोरं पण डबा वगैरे घेऊन गेलेले आहेत. म्हणून म्हटलं एकटीला दिवस पण जात नाही, कारण बाहेर त्यांचे बाबा वगैरे कोणीच वर्कशॉपमध्ये नाही, ते सगळीच सहलीला फिरायला गेलेले आहेत. म्हणजे त्यांनी पण एक ट्रिप काढलेली आहे 2-3 दिवसाची. त्यामुळं कसं घरात पण कोण नसलं, बाहेर जरी म्हणजे घरात सहसा मी एकटीच असते, पण बाहेर कोण नाही कोणतरी असतंच आवाज वगैरे, त्यामुळे एवढं काय वाटत नाही कोण नसल्यामुळं. आणि वेळ पण जात नाही, आणि असं असलं ना की घरात झोप पण लागत नाही. त्यामुळं म्हणून कधी मी ठरवलेलं की आज शेडातलं सगळं आवरावर करून ठेवायचं म्हणून. चला तर तुम्हाला पहिल्यांदा दाखवते. बघा पाण्याची पाईप वगैरे, पाईप काय सारखीच लागते मला. सगळं पडलेलं आहे. त्यानंतर त्या ग्रिलची जाळी वगैरे काढलेली, परत ते ऑइलचं कॅन वगैरे मोठे मोठे ते रिकामे झालेले तिथं ठेवलेले, ते पण तसंच ठेवलेलं आहे. शेडात पण कपडे होती वाळत घातलेली, ती पहिल्यांदा घरात आणून ठेवली. म्हणजे कपडे एकदा व्यवस्थित ठेवली की नाही, कपडेच माझ्या घरात एवढे असतात ना, 4च माणसं पण कपडे भयानक पडतात. आणि तुमच्याकडे पण ताई असं आहे काय, म्हणजे सगळ्यात जास्त पसारा जर कशाचा असेल तर कपड्यांचाच असते. तर ते सगळं झाल्यानंतर मी की नाही डाळ कुकरलाच डायरेक्ट फोडणीला टाकली होती, पण त्यामध्ये पाणी जास्त झालेलं बहुतेक, त्यामुळे की नाही सगळं शिट्टीतून की नाही सगळं ते पाणी वगैरे सगळं ओट्यावर पसरलं. त्यामुळे एकच शिट्टी आली आणि मग मी गॅस लगेच बंद केला. म्हणून हे पातेल्यात घालून की नाही परत मी शिजवली होती, कारण एका शिट्टीत काय ती डाळ शिजली नव्हती. त्यामुळे ते झालं. तोपर्यंत इकडं पाणी पण आलेलं आहे आता. आणि तुम्हाला पहिल्यांदा की नाही कार्बन दाखवते. बघा वरची पाईप पण निघाली, प्रेशरनं की नाही सारखं त्याचं हवा येते की नाही, त्यामुळे ती वरची पाईप की नाही असं तात्पुरती बसवल्यामुळं ती निघते पण सारखी. हे बघा तुम्हाला कार्बन दाखव, अजून एक दाखवते तुम्हाला. कसा थर असं साचलेला असते ना, तुम्हाला थोडंसं. हे बघा पूर्ण फरशीवर असं काळं, आणि हे रोज असते. किती पण तुम्ही झाडा, किती पण पाणी मारा, घरात पण असं दारात पण असं, जोपर्यंत कारखाना चालू आहे ना तोपर्यंत आमच्या भागात हे असंच असतं. आणि आज पण पाण्याचं काय झालं माहिती आहे, पाणी आलं म्हणून पटापटा पाईप लावली. प्यायचं पाणी वगैरे फक्त भरलं, त्यानंतर पाणी निघून गेलं. म्हणजे 2-3 कळशा होईल इतकंच आलं होतं. नंतर झाडांना घालून घ्यायचं म्हटलेलं, पण ते गेलं लगेच. वर जाऊन मी गडबडीनं ती पाईप वगैरे निघालेली ती बसवली. आता म्हटलं सगळं शेडातलं वगैरे आवरतोपर्यंत वरची टाकी भरते, त्यानंतर धुवून घ्यायचं. तर ते लगेच गेलं. मग परत आत आले, कारण काकी पण थोडंसं शेडातलं कणी आवरावर करायला मदत करायला येणार होत्या. म्हणून म्हटलं पहिल्यांदा कणी थोडंसं काढा करून घ्यायचा, कारण नील सहलीवरून आलेला, त्यामुळे कणी त्याला खोकला सर्दी वगैरे होती. औषध वगैरे घेतलेले आहेत, कमी आलेलं आहे, पण घरचा काढा कधी पण बरा. म्हणून मी त्या काकीने आडोशाची पानं आणायला सांगितली होती, त्याने आणून दिली होती. त्यामुळे ह्यामध्ये मी आडोशाची पानं हे बघा पिकलेली अशी घ्यायची, त्यानंतर तुळशीची पानं, त्यानंतर थोडंसं लसूण, हळद, हिंग, ओवा थोडासा घ्यायचा, थोडंसं खडे मसाले म्हणजे लवंग, दालचिनी, मिरी असं घ्यायचं. आणि हे सगळं कणी पाणी घालायचं, त्यानंतर गूळ पण थोडासा घालायचा. आणि पाणी घ्यायचं, जितकं पाणी तुम्ही ठेवाल ना त्याच्या अर्धं पाणी असं आटवायचं, म्हणजे इतकं ते उकळून असं आटवायचं. आणि नंतर तसंच ठेवायचं. ते म्हणजे असं चहाची गाळणी असते ना, त्यानं गाळून ठेवायचं. आणि पोरांना ज्यावेळी द्यायचं असेल ना थोडंसं 2-2 चमचे त्यावेळी कोमट करायचं वाटीमध्ये, आणि कोमट कणी प्यायला द्यायचा काढा. असं वरच्यावर थोड्या वेळानं असं दिलं ना की घशाचा वगैरे त्रास किंवा खोकला पण कमी व्हायला मदत होते. म्हणून म्हटलं की नाही हे शिजत ठेवायचं, म्हणजे पोरं येईतोपर्यंत माझं होतं सगळं गाळून वगैरे. आता करून ठेवला की संध्याकाळी आला की त्याला प्यायला द्यायला बरं पडतं.
त्यानंतर इथं मी काकी तोपर्यंत पाईप वगैरे सगळं कधी बाहेर काढून ठेवलं होतं. ज्या ग्रिलच्या जाळी वगैरे काढून ठेवलं, पावसाळ्यात पाणी आत येते म्हणून त्याला जाळी मारलेली असते, ते सगळं घडी करून ठेवलं. त्यानंतर फरशी वगैरे पुसायची कापडं तिथं ठेवली होती पत्र्यावरती, सगळा पसारा आवरत बसले तोपर्यंत काकी आल्या. डोक्याला काहीतरी बांधा, डोक्याला बांधा काय की नेऊन ठेवायची वर त्यांना वरती या सगळं चेहऱ्याचं एका कडेला ठेवूया. हे सगळी इथली कॅन सगळीकडे वर टेरेसवर एका बाजूला मांडून ठेवली, कारण का आता पाऊस वगैरे पण नसल्यामुळं ते काय खराब वगैरे होणार नाही. आणि वर ठेवली कसं एकदम स्क्रॅप घालताना कनी की हे द्यायला बरं पडतं. म्हणजे ती आणि या जायला तेच नाही तर तिथं कोपऱ्याची असू दे, तिथं असं कळत ते झालं तिकडे कडेला ठेवायला. हां हे वाकल्या म्हणून ठेवल्या नव्हती. त्यानंतर वाळू वगैरे तिथं कनी मी खाली घालून ठेवलेली, त्यावर पत्रे वगैरे असं झाकून ठेवलेली, कारण कुत्र्याने कनी ती मध्ये अशी खुलीच ठेवलेली. कुणाकुणाची अशी कुत्री येऊन पावसाळ्यात बसायची कनी ते सगळं असं उकरून कनी सगळ्या शेडवर करायचे, म्हणून मी त्यावर सगळ्या साईडला त्या सिमेंटच्या विटा असतात त्या ठेवून वर पत्रे ठेवलेलं. ते पण पहिल्यांदा झाडून सगळं मारून घेतलं. आणि ते बंगाला घालायचं साहित्य कुठं ठेवूया तेच म्हणाले, तिथं ठेवूया ते खाली फरशीवर तिथेच म्हणाले, काय घालायचं तिकडं सगळं झालं. त्यातनं साप आला बाहेर तर एवढी मोठी आहे बा आई. हे सगळं शेडातलं कने आवरत असताना पाणी पण आलं, त्यामुळे सगळं झाडून पहिल्यांदा घेतलं. सगळा पसारा जे काय माठ वगैरे असेल सगळं विटा वगैरे खाली पडलेल्या त्या सगळ्या एकत्र केल्या. बूट वगैरे पोरांची कणी थोडीशी आता कमी होतात, म्हणजे साईजला ती पण चांगली चांगली ठेवलेत कोणाला तरी द्यायलासाठी. त्यानंतर जो नको आहे तो कचरा सगळा कणी इकडे जाळून टाकला. आता बरोबर 2ला 10 मिनिट कमी आहेत बघा. आणि आत्ता माझी सगळी कामं आवरलेली आहेत, अजून पाणी गेलेलं नाही, पाणी आले बरोबर टायमिंगला. हे झाडून व्हायला पाणी आलं, अजून वरची टाकी भरली आहे, ते पडतायला दिसते बघा. इकडे ही सगळी रोजची कपडे धुवून उन्हात घातली. त्यानंतर इकडे तेव्हा तिकडं ते नील सहलीला घेऊन गेलेला हंतरून. त्यानंतर पोत्यात कणी ते हे असते काय म्हणायचं त्याला, स्लॅबला लावताना ते बांबू असते ना, ते तुकडे गोळा करून मी ठेवले होते चुलीला घालायसाठी. ते पाणी जाऊन जाऊन भिजलेलं शेडातलं, त्यामुळे ते सगळं उन्हात ठेवले. ते जरा वाळू ते 2 दिवस, त्यानंतर कणी भरून ठेवणार पोत्यामध्ये. हे दार धुवून झालेलं आहे आणि हे शेड बघा आत्ता जरा मोकळा श्वास घ्यायला लागले शेड माझं. हे सगळं रिकामं केलं, पाणी मारून धुवून घेतलं. आणि पत्र्यावर जे नळे वगैरे उरलेले होते की नाही ते सगळं, हे दरवाजा वगैरे सगळं ठेवलं. तेवढाच कोपरात राहू दे. त्यानंतर इकडलं सगळं बाकीचे सगळं रिकाम केलेलं. हे जुन्या खिडक्या आहेत, हे जुन्या खोलीच्या होत्या की नाही आमच्या घराच्या, त्या आहेत बघा. किती जड आहेत माहिती आहे, ह्या सिमेंटच्या आहेत ह्या पहिल्यातल्या. आता कोणाचं वापरत नाही पण पहिल्यातल्या आहेत बघा. इतक्या जड आहेत की एका माणसाला आवरतच नाही. हे मला की नाही तिकडे ठेवायचं आहे. ते विटा ठेवले की नाही, विटांचे तुकडे असे जुने राहिलेले तिकडे ठेवलेले आहेत, तिकडे ठेवायचं आहे. पण एकट्याला आवरत नाही, 3-4 जण पाहिजेत. भंगारला घालायला जे जे काय थोडंसं होतं की नाही खराब झालेलं ते ठेवलेलं आहे. चला ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.